नमस्कार, केजे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे. मी सीमा नेत्रगावकर. बघूयात आजच्या ठळक बातम्या. कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड स्मृती दिन 2025 चा पुरस्कार मानवी हक्क अभियानाचे अनंत साळुंखे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे जिल्हा उपाध्यक्ष समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानवी हक्क अभियानाचे सुप्रीम पवार लीडर तथा मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद नाना आव्हाड यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान समाजभूषण दोघांचाही जळकोट मध्ये मोठा सन्मान करण्यात आला. लातूर मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद आव्हाड यांचा महाराष्ट्रभर दौरा चालू असून त्यांच्या बरोबरीला मराठवाडा अध्यक्ष माननीय मच्छिंद्रभाऊ गवाले प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील सामाजिक स्थिती तपासून स्थानिक प्रश्न तपासून ते सोडवण्यासाठीचे मार्गदर्शन करताना ते करत आहेत. दौरा दरम्यान त्यांनी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याला भेट दिली असून त्यांच्या आगमनाच्या स्वागतासाठी तालुक्यातील अभियानाच्या जुन्नर खात्यांचा कळप उपस्थित होता. कार्यकर्त्यांनी त्यांचे सुस्वागत केले. मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांना मानवी हक्क अभियान संस्थापक कर्मवीर एकनाथ आव्हाड यांच्या स्मृती दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील 6 जणांचा चांगल्या कार्यासाठी तेलगाव येथील माजलगाव रोड येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मिलिंद नाना आव्हाड यांच्या उपस्थितीत रणदिवे यांचा जळकोट येथे सत्कार करण्यात आला आहे. याबाबत माननीय मिलिंद आव्हाड व राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय मच्छिंद्रभाऊ गवाले व जिल्हा भारतातील कार्यकर्त्यांनी रणदिवे यांचे अभिनंदन करून भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यावेळी तरुण तडफदार युवा नेतृत्व अविनाश तोगरे यांची सुद्धा जळकोट तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी मारुती नामवाड यांची निवड करण्यात आली. या निवडीबाबत प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंदभाऊ आव्हाड तसेच मराठवाडा अध्यक्ष माननीय मच्छिंद्रभाऊ गवाले यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यानंतर सर्वच उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केले व भरभरून शुभेच्छा दिल्या. या दौऱ्या दरम्यान झालेल्या निवड कार्यक्रम संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष अनंत साळुंखे, उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, विलास भोसले, लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले, जळकोटाचे नवनिर्वाचित पदाधिकारी अविनाश तोगरे, मारुती नामवड उदगीर, तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड, उपाध्यक्ष अनिल राजेंद्र पाटील आजनीकर, सचिव गोविंद शिंदे इत्यादी उपस्थित होते. तर लक्ष्मण रणदिवे यांना देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे व अविनाश तोगरे व मारुती नामवाड यांच्यावर दिलेल्या जबाबदारीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. केजे न्यूज इंडिया मराठी जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे. ॲडव्होकेट कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड समर्थित दिन 2025 सन्मान पुरस्कार मानवी हक्क अभियानाचे अनंत साळुंखे जिल्हाध्यक्ष लातूर तथा लक्ष्मण रणदिवे देवणी लातूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मानवी हक्क अभियानाचे सुप्रीम पॉवर लीडर तथा मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान समाजभूषण दोघांनाही जळकोटमध्ये मोठा सन्मान करण्यात आला आहे. कारण जळकोट, देवणी, शिवानपाळ, निलंगा या ठिकाणी त्यांचा दौरा झाला. विशेषतः बैठकही झालेली आहे आणि नंतर लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय बैठक झाली आहे. या निमित्ताने जळकोटमध्ये पहिल्यांदाच जिल्हा अध्यक्ष आनंद साळुंखे यांचा समाजभूषण पुरस्कार तसेच लक्ष्मण रणदिवे देवणी तथा लातूर जिल्हा मानवी हक्क अभियानाचे जिल्हा उपाध्यक्ष यांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला. नंतर या ठिकाणी आम्ही दौरा करते वेळेस जळकोट, उदगीर, देवणी शांतिदूत बुध विहारामध्ये त्यांचा सन्मान लक्ष्मण रणदिवे यांच्यासह ग्रामपंचायत व शांतिदूतचे आमचे सर्व समिती यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर
निलंगा आणि शिवानपाळ इथं दौरा भेटी देऊन लातूर येथे स्थानिक झाले। नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी लातूर येथे सर्व मानवी हक्क अभियानाची एक बैठक जिल्हास्तरीय घेण्यात आली। त्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी आमच्या लातूर जिल्ह्यातले सर्व आमचे या ठिकाणी मानवी हक्क अभियानाचे जिल्हा सचिव मारुती गुंडिले, तसेच या ठिकाणी जळकोटचे तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे, तसेच उदगीरचे तालुका अध्यक्ष काशीनाथ कांबळे, तसेच देवणी तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड, तसेच शिळानपळचे तालुका अध्यक्ष गणेश कांबळे, निलंगा तालुका अध्यक्ष शिवराज गुराळे यासह आमचा समाजभूषण पुरस्कार जळकोट इथे संपन्न झालेला आहे। त्या निमित्ताने आम्ही सर्वांचं, कारण या ठिकाणी बरेच मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हाची दौरा त्यांनी त्या मार्गदर्शनाखाली काढले होते आणि प्रत्येक गावामध्ये त्यांची बैठक झाली, त्यांचा सन्मान झाला अशा पद्धतीनं। तसेच या ठिकाणी आमचा सन्मान पुरस्कार हे बहुजन समाजाच्या हितासाठी आम्ही समर्पित करतोय, कारण माझा पुरस्कार नसून हे बहुजन समाजाचा पुरस्कार आहे। लक्ष्मण देवाचा पुरस्कार म्हणजे बहुजन समाजाचा पुरस्कार आहे, आम्ही ते समर्पित करतोय। आणि तळागाळातल्या वंचित उपेक्षित आणि जे अन्य अत्याचार असेल, गायरानधारक हे कुणाच्या बापाचं नाही, हे माझ्या हक्काचं आहे असं आमचं ब्रीदवाक्य आहे। आणि ह्या आधारे आम्ही गायरानधारकांना न्याय देण्याचं आम्ही काम सतत करत असतो। आणि हे आमच्या तालुक्यामध्ये असो, लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही हे पॅटर्न राबवतोय, कारण जिजाच्या नंतर आम्ही जे डॉक्टर मिलिंद आव्हाड साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण लातूर दौरा काढून आणि सामाजिक उपक्रम राबवून आम्ही हे कार्य केलेलं आहे। आणि सर्वांना आम्हाला समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो। जय भीम, जय लवजित, जिंदाबाद। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।